मी सादर केली होती। प्रस्ताव लक्षवेधीनंतर काय नाही ते 2 तास 4 सव्वा या 4 ठिकाणी या 93च्या सूचनेद्वारे मी म्हाडाच्या माध्यमातून म्हाडा नोडल एजन्सी म्हणून त्यांच्या माध्यमातून नायगाव असेल, दिलाय रोड असेल किंवा वरळी असेल, या ठिकाणी जो आपण बीडीचाळीचा प्रकल्प त्याच्यातल्या वरळीतील बहुतांश रहिवाशांना आपण चाव्या दिलेल्या आहेत। भोईवाड्यातील बऱ्याचशा लोकांना आपण त्या दिवशी घरांचा ताबा दिलेला आहे। खरं म्हणजे नामजोशी मार्ग दिलाय रोड इकडच्या मंडळीने सगळ्यात आधी ही घरं खाली केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांना आता अजूनही त्यांची आता घरं पूर्ण होत आहेत। आता त्या काही दिवसांनी आपण त्यांना त्या घरांचा ताबा देऊ। या मंडळींची वारंवार नामजोशी मार्गावरील बीडीच्या येथील लोकांची वारंवार ही मागणी होती। 93 नंतर लक्षवेधी अलीकडच्या काळात बीडीचा भोईवाडा डिला रोड यांनी नायगाव यांनी सुद्धा ही मागणी केली होती। आपण वरळीच्या त्या बीडी चाळीमध्ये एकाच एक पार्किंग दिलेलं आहे। मग नामजोशी मार्ग असेल किंवा भोईवाडा असेल, या ठिकाणच्या लोकांवरती हा अन्याय का? प्रोजेक्ट एकच आहे, प्रकल्प एकच आहे, सगळ्यांना सुविधा त्याच आहेत, परंतु पार्किंगची सुविधा देताना या ठिकाणी कुठेतरी तफावत आहे किंवा पार्किंगची सुविधा देताना या ठिकाणी या इकडच्या लोकांवरती अन्याय होतोय। या संदर्भाने ज्यावेळेला नायगाव भोईवाड्याचा किंवा नायगावच्या लोकांना चावी देण्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की तुम्हाला एकाच एक पार्किंग देण्यासाठी मी वचनबद्ध आहे। किंबहुना निवडणुकीच्या आधी वरळीच्या बीडीचाळीमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री गेले त्यावेळेला त्यांनी तिथे सुद्धा हे आश्वासन दिलेलं आहे की मी डिलाय रोड किंवा भोईवाड्याच्या लोकांना एकाच एक पार्किंग त्या ठिकाणी मी निश्चित देणार। आणि म्हणून या 93च्या सूचनेच्या माध्यमातून माझी आपणास विनंती आहे की वरळीच्या आपण बीडीचाळकरांना एकाच एक पार्किंग दिलेली आहे, तोच नियम डिलाय रोड आणि भोईवाडा येथे लागू करावा आणि या सगळ्या लोकांना या ठिकाणी या एकाच एक पार्किंग द्यावी। मंत्री महोदय, सभापती महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी जी 93 अन्वये सूचना केली आहे, शासनातर्फे नायगाव, वरळी आणि नामजोशी मार्ग हे 3 बीडीडी चाळींचे प्रकल्प आपण 30 मार्च 2016 अन्वये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्यापैकी बीडीडी नामजोशी मार्ग चाळीत एकूण तळ आणि 3 मजल्याच्या अशा 32 चाळींचा समावेश असल्या याप्रमाणे 80 तर 2560 गाळ्यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे। हा पुनर्विकास प्रकल्प 2 टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी राबविला, ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1 ते 15 चाळ, त्याच पद्धतीनं 30 व 31 ह्या 17 चाळींचा समावेश आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 चाळींचा विकास आपण त्या ठिकाणी करणार आहोत। बीडीडी नामजोशी मार्ग पुनर्विकास प्रकल्पातील पहिला टप्पा 1 मधील 7 पुनर्वसन इमारती व हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम त्या ठिकाणी आपले पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 7 पुनर्वसन इमारतींपैकी 2 पुनर्वसन इमारतींच्या जोत्याखालचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। बीडीडी नायगाव येथे पहिल्या टप्प्यातील एकूण 1401 पुनर्वसन सदनिका चापा देण्याची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आता सुनीलजी, आपण जे या ठिकाणी सांगितलं की प्रत्येकाला एक स्वतंत्र असं पार्किंग त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, तर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 नुसार 4 सदनिकांमागे 1 असं एक पार्किंग करण्याची तरतूद त्या ठिकाणी योजनी आहे। परंतु आपल्याला सतत रहिवाशांचा आणि लोकप्रतिनिधींची मागणी मिळाली आणि जागेची उपलब्धता विचारात घेता 2 सदनिकांमागे 1 याप्रमाणे 3ही बीडीडी प्रकल्पांकरता नियोजन करण्यात आले आणि त्यानुसार शक्तिप्रदान समिती जी आपण नियुक्त केली होती या प्रोजेक्टकरता, त्या शक्तिप्रदान समितीच्या मान्यतेच्या प्रकल्पाच्या आराखड्यास त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। नायगाव, वरळी, नामजोशी मार्ग लोअर प्रेरर बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाकरिता एकाच एक पार्किंग देण्याची शक्तिप्रदान 18व्या बैठकीमध्ये चर्चा करून बीडीडी वरळी प्रकल्पात उपलब्ध असलेली पुरेशी जागा, तिथे वरळीच्या प्रकल्पात आपल्या जो पुरेशी जागा होती त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एकाच एक त्या ठिकाणी देता आलं, परंतु उर्वरित 2 जे आहे, एक नामजोशी मार्ग आणि एक आपला नायगाव, ह्या ठिकाणी उपलब्ध तेवढी जागा नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी 2 कुटुंबाच्या मागे 1 असं पार्किंग त्या ठिकाणी देतोय।
काय बोलायचंय बोला. योगायोग आहे मला बघा. संधी दिली नाही तर परत मला आपण बोलतील या संधी दिली ठिकाणी नाही. या सन्माननीय या खुर्चीवर आपण बसताना वरळी ज्या प्रतिनिधीचं वरळीचं प्रतिनिधित्व आपण 3 वेळा केले आणि तोच नेमका आज या विषय इथे बघा काय विषय योगायोग सुरू आहे. हा योगायोग आहे. वरळी सोडत नाही मला. आणि आता वरळीची लोक तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करतायत, कारण या प्रकल्पाच्या उद्घाटनाला आपणही होतात. आपण या ठिकाणी समितीचं कारण दिले मला की समितीमध्ये या बाबतीत चर्चा झाली. मुंबई शहरामध्ये अपुरी जागा हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. शासनाने ठरवलं इथे. आता वरळीच्या बिर्डी चाळीमध्ये पण आपण डीसी रूल 34 प्रमाणे चार घरामागे एक पार्किंग हा रूल पहिल्यांदा लावला होता. परंतु नागरिकांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन शासनाने त्या ठिकाणी या मागणीचा पुनर्विचार केला आणि मग त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तशी व्यवस्था केली. सन्माननीय नगरविकास मंत्री देखील आहेत, त्यांनी देखील त्या ठिकाणी पोलिसांना पैसे कमी करून त्या ठिकाणी सहकार्य केलं होतं. आजही त्यांनी याच खुल्या मनाने इथे स्पष्ट सांगावं, कारण शेवटी हा तांत्रिक मुद्दा आहे, जागा नाही आहे वगैरे. आपल्याकडे एवढे तज्ज्ञ लोक आहेत, म्हाडासारखी तज्ज्ञ अथॉरिटी आपल्याकडे तिथे आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा न पटणार आहे की अपुरी जागा. त्या ठिकाणी आपण जागा शोधून काढली वरळीला, तर नामजोशी मार्ग असेल किंवा बीडीडी वरळी भोईवाडा असेल, इथेही आपण या ठिकाणी या संदर्भाने जागा शोधून जर शासनाने ठरवलं तर त्या ठिकाणी जागा शोधून त्या ठिकाणी आपण त्या लोकांना एकाच एक पार्किंग देऊ शकतो. योगायोगाने सभापतीमध्ये आपण योगायोगाने बसलेला आहात. हो जी बोला सुनीलजी बोला, मी ऐकतोय. बसलेला आहात तर आपला पहिला निर्णय हा वरळीकरांना न्याय देणारा यावा. आपण तसे एकाच एक पार्किंगचे नामजोशी मार्गाच्या निर्देश द्यावे अशी आपल्याला विनंती आहे. बोला मंत्री महोदय, सकारात्मक बोला. सकारात्मक, अतिशय सकारात्मक. शासन सकारात्मक असल्यामुळंच जेव्हा की आपल्या विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीमध्ये 2034 4 सदनिकांमागे 1ची परत असताना देखील स्थानिक नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता आपण त्या ठिकाणी एक नायगाव आणि दुसरं आपली नामदोशी मार्ग ह्या दोन्ही ठिकाणी 2:1 असं पार्किंग दिलं आहे. आपलं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं वरळीला एका कुटुंबाला एक त्या पद्धतीने ह्या दोन्ही ठिकाणी द्यावं, परंतु हे दोन्ही प्रकल्प जवळजवळ पूर्ण होत त्या ठिकाणी आले. आणि वरळीचं नियोजन आपण सुरुवातीला आधीपासूनच त्या ठिकाणी केलं होतं. बांधकाम सुरू करायच्या आधीपासून नियोजनामध्ये तशी तरतूद केली होती की एका कुटुंबाला एक. परंतु हे इतर नायगाव आणि दुसरा आपला नामदोशी मार्ग जो आहे, ह्या दोन्ही ठिकाणी तेवढी पुरेशी जागा नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी 4च्या ऐवजी 2 कुटुंबाच्या मागे एक त्या ठिकाणी पार्किंग देतोय. नाही मंत्री महोदय, काय झालेलं आहे की एक मिनिट सुनीलजी, मंत्री महोदय काय आलेलं आहे, तुम्ही एक योजना एकच आहे, स्कीम पण एकच आहे, तुमची कॉम्पिटंट ऑथॉरिटी पण एक आहे. एकाला तुम्ही स्पेशल DCR मध्ये सवलत दिलेली आहे, एका स्कीममध्ये DCR मध्ये सवलत आहे पण दुसऱ्या 2 स्कीममध्ये नाही. काय मार्ग काढण्यासारखा करता येईल का? तर माझी विनंती राहणार आहे की जर आपण सन्मान्य सदस्यांबरोबर सुनील शिंदेजी असतील, आदित्यजी असतील, यांच्यावर एक बैठक लावली तर ह्याच्यातून तेही गाईड करू शकतील आणि त्यातून मार्ग निघेल. चालेल सुनीलजी बोला. कदाचित आपल्याकडे ही माहिती अपुरी असेल, परंतु वरळीचा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर या मागणीचा विचार केला गेला सिंगल पार्किंगचा. बरोबर आहे. माध्यमातून 4 घरांच्या पाठी एक पार्किंग केली. हे जे रूल बनतात ना, हे मिनिममसाठी बनतात की एवढं तर द्यायलाच पाहिजे. मॅक्झिममसाठी कुठला रूल नसतो. मग तुम्ही 4 वरनं 2 वर आलात, आता 2 वरनं 1 वर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हां, याचं प्लॅनिंग जर केलं तर होतं. मुंबईमध्ये असे बरेच आम्ही DCPR बघितलेले आहेत की जे DCPR बनतो कशासाठी की बाबा एवढं तर मिनिमम द्यायलाच पाहिजे. तर 4चं तुम्ही मान्य केलं, म्हणजे 4 वरनं लोकांची मागणी आहे म्हणून 2 वर आलात. आता मी पण बऱ्याचशा मुंबईच्या प्रोजेक्टमध्ये बघत असतो की सुरुवातीला MCGMचे जे काही नियम असतात की 80% पार्किंग दिली पाहिजे, मग थोडंसं प्लॅनिंगमध्ये इकडे तिकडे केलं की मग ते 100% पार्किंग होतं. सर्वसाधारणपणे जो आर्किटेक्ट असतो किंवा जो प्लॅनर असतो तो हा प्रयत्न करतो की DCPRने बनवलंय ना, मग त्याच्याप्रमाणे करा. पण थोडंसं लोकांचा रेटा असतो आणि हा प्रोजेक्ट लोकांच्या म्हणजे शासनाचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे शासनाचं मत त्याच्यामध्ये जर असं असेल की लोकांना एकाच एक पार्किंग देणं कसं शक्य आहे, त्याच्यासाठी नियम बदलण्याची पण आपल्याकडे तरतूद आहे. नियम आपण बदलू शकता.
हा काय प्रायव्हेट बिल्डर कोण करत नाहीये की इकडे नियम बदलता येणार नाहीये. इथे आपण शासनात जर आपण ठरवलं की हे बदलायचं तर लोकांना एकत्र करून जरा सगळ्यांशी चर्चा करून याच्यात जर काय बदल करता आला आणि जर करता आलं तर आपण सकारात्मक उत्तर द्या की प्रयत्न करूया म्हणून. मंत्री महोदय, सभापती महोदय, आपण स्वतः देखील त्याच भागात येतात. सन्मान्य सुनील शिंदे साहेब, सन्मान्य अनिल परब साहेब यांनी ह्या ठिकाणी वस्तुस्थिती मांडली की प्रकल्प एकच आहे आणि दोन स्कीम करता आपण त्या ठिकाणी 2 कुटुंबाच्या मागे एक आणि एका स्कीममध्ये एका कुटुंबाच्या मागे एक त्या ठिकाणी दिलं. परंतु वरळीतलं जे पार्किंग आहे हे बेसमेंटचं पार्किंग, पोडियमचं पार्किंग आहे आणि नायगाव आणि आपलं दुसरं नामजोशीचं जे पार्किंग ते त्या ठिकाणी दिलं आहे ते बेसमेंटमध्ये दिलं आहे. ही तांत्रिक अडचण त्या ठिकाणी आहे. तरी देखील आता आपण तिघही वरिष्ठ नेते आज सभागृहातले वरिष्ठ सदस्य आहेत. आणि आपली पार्टी 2 भावना, आहेत तुमच्या. आपली भूमिका लक्षात घेता याच्यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन काही मार्ग निघतो का या तपासणीत? महोदय, या ठिकाणी BDD चाळीतल्या पार्किंगचा विषय आहे. तिथल्याच बाजूचा आपल्याला कल्पना असेल सभापती महोदय, प्रभादेवीचं SRA जे झालंय तिथं मी परवा गेलो होतो. जवळ हजारोच्या पार्किंग रस्त्यात आहेत. म्हणजे मला एंट्रन्सवरून मला जिथे जायचं होतं त्या बिल्डिंगमध्ये 1.5 तास लागला. एवढ्या पार्किंग आहेत. तर मला वाटतं पार्किंग हा विषय SRAच्यासाठी येणाऱ्या काळात टॉप प्रायोरिटीचा राहील, गंभीर विषय आहे. मंत्री महोदय, आपण पहिलं म्हणजे ते एकदा प्रभादेवीला व्हिजिट द्या, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तर त्याच्यात तुम्हाला गांभीर्य लक्षात येईल. सुनीलजी, तुम्हाला माहीत असेल तुमचे बंधूच नगरसेवक आहेत तिथे, मला वाटतं त्याच वार्डात त्या SRAमध्ये. तर तशा प्रकारचं त्या प्रभादेवीच्या त्या SRA प्रकल्पात जाऊन वस्तुस्थिती पहा आणि आम्हाला सभागृहात सांगा. आणि जे असे मोठे SRAचे प्रकल्प आहेत, आता तर क्लस्टर SRA येते, त्याच्यामुळे आता मोठ्या मोठ्या 6-7 हजार जर झोपडी डेव्हलप होणार असतील आणि बाईक जर त्या मध्यमवर्गीय माणसं आहेत त्यांच्याकडे काय 4 चाकी गाड्या कमी आहेत, तर या पार्किंगचा अंतर्भाव SRAच्या धोरणामध्ये तुम्ही काय केलात किंवा करणार आहात हे करावं लागेल, नाहीतर मेस होऊन जाईल. मुंबईची रस्त्यावरची 4 चाकीची ट्रॅफिक, मोठी ट्रॅफिक त्या ठिकाणी सुरळीत करतोय, परंतु या ठिकाणी या पार्किंगमुळे आपल्या घराच्या जवळ समोरून घर दिसलं तरी 1 तास जायला लागेल. तर याच्यावर आपण काय करणार आहात? सभापती महोदय, आपण मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असो, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असो यांच्या पुढाकारातून, यांच्या नेतृत्वामध्ये अनेक गृहनिर्माणचे मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आणतोय. क्लस्टरचे प्रोजेक्ट आणतोय, ते म्हाडा अंतर्गत असो, SRAच्या अंतर्गत असो. प्रवीण दरेकर साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो की हे सर्व मोठे प्रकल्प होत असताना पार्किंग सारखी सुविधा ही प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आपण विशेष करून जे ह्या ठिकाणी सुचविलं की प्रभादेवीमध्ये होत असलेल्या SRAच्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी पुरेशी अशी पार्किंगची व्यवस्था नाही. निश्चितपणे याची पाहणी त्या ठिकाणी करण्यात येईल आणि पाहणी केल्यानंतर ज्या ज्या पार्किंगच्या सुविधा देणे त्या ठिकाणी शक्य आहे त्या उपलब्ध करून देण्यात येईल. नाही, सन्मान्य सदस्यांना विनंती आहे, ही 93ची सूचना आहे. ज्या 93ची सूचना ज्या सदस्यांनी विचारलं, एकात उपप्रश्न असेल तर ठीक आहे, पण आपण आता ही लक्षवेधी होत चाललेली आहे. एवढी विनंती आहे, आज पहिला दिवस आहे, मला फेल करू नका, एवढीच विनंती आहे. सन्मान करून सांगतो की हा विषय आम्ही का बोलतोय, कारण तुम्ही त्या विभागाचं नेतृत्व करत होता, त्या विभागात राहत होतात, त्या मंत्रिमंडळाचे तुम्ही मंत्री देखील होतात. सभापती महोदय, मी फक्त आठवण करून देतो, सुनील शिंदेना माहिती असेल, मी ह्याच विषयावरती या सभागृहात बोललो होतो की आमच्या परळ, लालबाग, भायखळा, चिंचपोकळी, दादर, भोईवाडा या भागामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय गिरणी कामगार घर घेतो किंवा घरामध्ये राहतो, ती डेव्हलप झाली तर त्यामध्ये राहणाऱ्या माणसाकडे 4 चाकी गाडी नसते. त्यावेळेला मी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं की यासाठी जसं तुम्ही गाड्यांना फ्री ऑफ FSI देता पार्किंगचा, तसा मोटरसायकलचा देखील फ्री ऑफ FSI द्या म्हणून. आणि त्यावेळेला BTT चाळीच्या विषयावरती आम्ही वरळीच्या बोललो होतो आणि त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच ठिकाणी निवेदन करताना सांगितलं होतं की भविष्यात आपण याची सुधारणा करू आणि तशाच प्रकारचे निर्देश आम्ही SRAला आणि म्हाडाला आणि महापालिकेला देऊ. परंतु मला वाटतं की अजूनपर्यंत ते निर्देश दिलेले आहेत पण ते केले जात नाही आहेत. तर माननीय मंत्री महोदय, माझी विनंती आहे, सभापती पण आहेत, ते पण ह्याच विभागात राहणारे आहेत, तर तसे निर्देश तात्काळ देण्याची तुम्ही सूचना द्याव्यात. सभापती महोदय, आपण जी 93च्या सूचनेच्या अनुषंगानं जी या ठिकाणी खंत व्यक्त केली ती देखील बरोबर आहे. परंतु प्रसाद लाड सारखे सर्वसामान्य लोकांमधून आलेले कार्यकर्ते जेव्हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात
तेव्हा खरोखर ह्या सभागृहामधून त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळणं अपेक्षित असते. यांनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की ज्या पद्धतीनं 4 व्हीलरसाठीचा FSI आपण त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट विकासकाला उपलब्ध करून देतो, त्याच पद्धतीनं 2 व्हीलरला देखील झाला पाहिजे का, असा सूचना जर का माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या असेल तर ती बाब तपासण्यात येईल आणि तशा पद्धतीची प्रक्रिया विभागाकडून करण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद. अरे प्रसाद लाड यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी. मी प्रमोद सभागृहात जठार त्यावेळेला हात होतो. वरती. हो हां, बोला. सॉरी सभापती महोदय, मी सभागृहात होतो. मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जर त्या ठिकाणी ती कार्यवाही होत नसेल, संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. तुम्ही सांगू वगैरे मंत्री महोदय बोलून चालणार नाही. इथल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी मी तर आश्वासन समितीची समितीचा आपणच आहात. सभापती आहे, मी तर बोलावणारच आहे हेरिंगला. पण आपण तिथून भाऊ पहिला आदेश द्या की इथल्या सभागृहात जे होतं त्याची अंमलबजावणी झाली. व्हायलाच पाहिजे. मंत्री महोदय तुम्ही बघून घ्या, त्यांनी आश्वासन दिलं असेल. जटारजी बोला, 1 मिनिट, संयुक्तरित्या होऊ देते. मी मंत्री महोदय तुम्हाला थोडी मदत करतो. सभापती महोदय, आपला आधी स्वागत आहे, आपलं अभिनंदन. माझी विनंती आहे की सुनील शिंदेने जो प्रश्न विचारला तो आपण पण मुंबईतलेच आहात, हा एक फार मोठा कळीचा मुद्दा आहे. स्पेसिफिक सर एकदम स्पेसिफिक. आता तुम्ही जर सरकारच्या मदतीने उभे राहणाऱ्या प्रकल्पामध्ये एकाच एक पार्किंग देता तर सामान्य इतर सुद्धा प्रकल्पामध्ये ही मागणी होणार, 100% होणार. आज 4:1 देतो आपण, आता हे एकाच एक दिलं तर हे सगळं फिजिबिलिटी त्या प्रोजेक्टची अडचणीत येऊ शकते. माझी विनंती आहे सभागृहाला तुमच्या माध्यमातून, या मुंबईतल्या पार्किंगचा सांगोपांग विचार करा. ठीक आहे, आणि मंत्री महोदय. प्रत्येक माणसाला पार्किंग मिळालंच पाहिजे. मंत्री त्या सीटसाठी DCPR मध्ये काय आपल्याला बदल करता येईल, काय एक्स्ट्रा FSI या मंडळींना दिला तर ही सगळी अडचण दूर होईल. मला वाटते अशा प्रकारची थरली जाऊन याचा अभ्यास करून सभापती महोदय करावं लागेल. आता आपण बैठक लावण्याचा निर्णय घेतला, त्यांनाही बोलून घ्या. सन्माननीय सभापती महोदय, सर्व सदस्यांच्या भावनांची नोंद घेण्यात आली आणि उचित कार्यवाही करण्यात येईल. धन्यवाद सभापती. धन्यवाद मंत्री महोदय. अरुण लाडजी, आपली माननीय मंत्री महोदय हे बिलसाठी खाली गेलेले आहेत, तर आपल्या नंतर घेऊ आपण. सूचना क्रमांक 3 अभिजित वंजारीजी.